काय कधी कधी रात्रीचा भात तुमच्याकडे सुद्धा उरतो आणि तुम्हाला प्रश्न पडतो की या भाताचं करायचं काय? तर चला मग आज आपण रात्रीच्या उरलेल्या भातापासून तयार होणारा एग फ्राईड राईस कसा बनवायचा याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. एग फ्राईड राईस बनवण्यासाठी येथे मी 3 अंड्यांना उकळून घेतले आहेत. आता आपण अंड्यांची साल काढून या अंड्यांना बारीक कट करून घेणार आहोत. येथे मी अंड्यांचे बारीक तुकडे करत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठ्या आकारामध्ये सुद्धा अंडे कट करून घेऊ शकतात. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण अंडे कट करून घेऊ. आता आपले संपूर्ण अंडे कट करून झाले आहे. आता आपण लगेच याचा फ्राईड राईस बनवण्यास घेऊ. फ्राईड राईस बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण उभ्या कट करून घेतलेल्या 2 हिरव्या मिरच्या, बारीक कट करून घेतलेले 7 ते 7 लसूण पाकळ्या, अर्धा इंच बारीक कट करून घेतलेले आल्याचे तुकडे. आता आपण हे सर्व 1 सेकंदापर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 1 सेकंद हे सर्व चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला एक मोठ्या आकाराचा कांदा टाकून घेऊ. कांदा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कांद्याला आपण 1 सेकंदापर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. याआधीसुद्धा मी अंड्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. 1 सेकंद कांदा चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये मोठ्या आकाराची उभी चिरून घेतलेली शिमला मिरची व कट करून घेतलेले सर्व अंडे टाकून घेणार आहोत. अंडे व शिमला मिरची टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 1 सेकंद हे सर्व चांगल्या प्रकारे तळून घेऊ. कोणत्याही प्रकारचा फ्राईड राईस बनवताना त्यामध्ये ज्या कोणत्या तुम्ही भाज्या वापरणार आहात त्यांना खूप जास्त तळायचे नाही. भाज्या थोड्या क्रंची अशा राहून द्यायच्या, खाताना त्या एकदम छान अशा लागतात. आता आपण 1 सेकंद शिमला मिरची व अंडे तळून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून शेजवान चटणी, 1 टेबलस्पून फ्राईड राईस मसाला, 1 टीस्पून रेड चिली सॉस, हाफ टीस्पून सोया सॉस, हाफ टीस्पून विनेगर. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 1 सेकंद हे सर्व चांगल्या प्रकारे तळून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 1 सेकंद हे सर्व चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये रात्रीचा उरलेला भात टाकून घेणार आहोत. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुम्ही जर रात्रीच्या उरलेल्या भातापासून किंवा सकाळी बनवलेल्या ताज्या भातापासून यामध्ये भरपूर अशा भाज्या वापरून हा राईस केला तर मुलांना कळणारसुद्धा नाही व मुलं आवडीने खातील. असा हा एग फ्राईड राईस एकदा नक्की बनवून पहा व कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. येथे आपण एग फ्राईड राईस बनवताना मिठाचा वापर केला नाही, कारण आपण भात शिजवताना त्यामध्ये मिठाचा वापर केला आहे व फ्राईड राईस बनवताना आपण यामध्ये सोया सॉसचा वापर केला आहे. सोया सॉसमध्ये भरपूर प्रमाणात मीठ असते, म्हणून मिठाची गरज पडत नाही. जर तुम्हाला वाटत असेल, तुम्ही खाऊन पहा व अळणी लागत असेल तरच मिठाचा वापर करा. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपला हा एग फ्राईड राईस बनवून तयार आहे. गरमागरम असा एग फ्राईड राईस तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.